previous videos we are already started the application of resonance, and in that application we are started stability of carbocation. So what happened by considering the stability of carbocation, which are the important aspects? As already we are discussed two example. Now I am with the third example in the stability of carbocation. See here which one is the third example related with this. Suppose dear student, we have this type of carbocation. Suppose for example CH3 bond CH2 bond CH2 plus. Suppose I am another example. Suppose CH2 double bond CH bond CH2 plus. Then next example, suppose we have NO2 bond CH2 bond CH2 plus. Now my question is this, write down below this, what about here? Here only positive inductive effect, because ethyl group create the positive inductive. You know very well here SBr आणि due to NO2 इथे SBr आहे का नाही? मग SBr नसेल तर इथे कोणता इंडक्टिव्ह? निगेटिव्ह इंडक्टिव्ह. मग तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॉट इज द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ दिस. सगळ्यात मोस्ट स्टेबल कार्बोकेटन असेल तुमचा दुसरा, दुसऱ्याच्या नंतर असेल पहिला आणि पहिल्याच्या नंतर असेल तिसरा. सो दिस इज द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ दिस कार्बोकेटन. आता याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा घेतो. सो विच आर द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट्स रिलेटेड विथ दिस. आता मी तुम्हाला बाकी सगळं एक्सप्लेन करण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही महत्त्वाचे मुद्दे सांगतो. ती ऑर्डर तुम्ही फॉलो करा. मला माहिती आहे आता तुम्हाला ती अवघड जाईल, पण कीप इन युअर माइंड ॲज अ बेस्ट नॉलेज टू यू फॉर JEE मेन और ॲडव्हान्स एक्झामिनेशन और NEET एक्झामिनेशन. सगळ्यात पहिल्यांदा स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन जर तुम्हाला बघायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा बघायचं त्या कार्बोकॅटायनमध्ये बॅक बॉन्डिंग आहे का. बॅक बॉन्डिंग सगळ्यात पहिल्यांदा बघायचं, बॅक बॉन्डिंग. मग बॅक बॉन्डिंगच्या नंतर जर कोणता कन्सेप्ट बघायचा असेल तर दॅट कन्सेप्ट इज कॉल्ड ॲज द डान्सिंग रेझोनन्स. डान्सिंग रेझोनन्स मी सगळ्यांचं तुम्हाला एक्झाम्पल देतो. डान्सिंग रेझोनन्स. डान्सिंग रेझोनन्सच्या नंतर जर कोणता कार्बोकॅटायन मोर स्टेबल असेल मग तेव्हा बघायचं ॲरोमॅटिक कार्बोकॅटायन. हे सगळं तुम्हाला पुढे येणार आहे, फक्त वहीमध्ये तुमच्या नोट करा, मोठ्या ह्याच्यात लिहून ठेवा ॲरोमॅटिक कार्बोकॅटायन. मग ॲरोमॅटिक कार्बोकॅटायनच्या नंतर जर कोणता नंबर लागला असेल तर मग नंबर लावायचा कोणाचा, रेझोनन्सचा. एवढे सगळे आधी आहेत रेझोनन्सच्या. बघा ही प्रत्येक गोष्ट तुम्हाला येईल पुढे, काही प्रॉब्लेम नाही. मग रेझोनन्सच्या नंतर तुमचा नंबर लागेल कोणता, रेझोनन्सच्या नंतर नंबर लागेल तुमचा, रेझोनन्सच्या नंतर नंबर लागेल तुमचा हायपर कॉन्ज्युगेशन. आफ्टर द रेझोनन्स, आफ्टर द रेझोनन्स, रेझोनन्सच्या नंतर जर काही असेल तर दॅट वन इज कॉल्ड ॲज द हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन मी तुम्हाला लगेच उद्या शिकवणार, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अँड आफ्टर हायपर कॉन्ज्युगेशन जर काही विचार करायचा असेल तर तो विचार करायचा कोणाचा, इंडक्टिव्हचा. बघा ज्याला एवढी ऑर्डर माहीत आहे त्याला जगातल्या कुठल्याच कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी चुकत नाही, कधीच चुकत नाही, कधीच. नो एक्सेप्शन, नो एनिथिंग, एव्हरीथिंग इज क्रिस्टल क्लिअर. आता बॅक बॉन्डिंग डान्सिंग रेझोनन्स याचा अर्थ काय, बॅक बॉन्डिंग डान्सिंग रेझोनन्स याचा अर्थ काय, मी तुम्हाला प्रत्येक एक्झाम्पल एक ना एक एक्झाम्पल मी तुम्हाला घेतो. बघा आता हे तुम्ही लिहिलं का वहीमध्ये, मोठ्या अक्षरात लिहा, मोठ्या अक्षरात. आता पुढे चला, सी. आता मी तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल देतो, नेक्स्ट एक्झाम्पल देतो. सी नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं, समजा माझ्याकडे हा कार्बोकॅटायन आहे. सपोज आय हॅव दिस टाईप ऑफ कार्बोकॅटायन. कसं बारकाईने बघितलं पाहिजे बघा. सपोज आय हॅव दिस इज CH2 प्लस आणि समजा इथे मी डबल बॉन्ड घेतला. याच्यानंतर दुसरा कार्बोकॅटायन घेतो मी तुम्हाला. सपोज फॉर एक्झाम्पल हियर CH2 प्लस, हियर डबल बॉन्ड, हियर डबल बॉन्ड. आणि नंतर मी तुम्हाला तिसरा कार्बोकॅटायन घेतो, तिसरा कार्बोकॅटायन. दिस इज दिस, दिस इज दिस अँड दिस इज द CH2 प्लस. आता मला सांगा असे 3 कार्बोकॅटायन जर तुमच्या समोर असतील तर लिहा बरं सगळ्यांमध्ये काय आहे मला सांगा. इकडं तुमचं रेझोनन्स आहे पॉझिटिव्ह सिंगल डबल, म्हणजे इथं काय असेल तुमचं SBr. इथं पॉझिटिव्ह सिंगल डबल, डबल सिंगल डबल म्हणजे 2SBr, 2SBr, डबल SBr आहे. इथं पॉझिटिव्ह सिंगल डबल, डबल सिंगल डबल, डबल सिंगल डबल म्हणजे जवळपास SBr वाढलं म्हणजे 3SBr. मग मला सांगा रेझोनेटिंग स्ट्रक्चर वाढले की त्याची स्टॅबिलिटी पण वाढेल ना. ॲज रेझोनेटिंग स्ट्रक्चर इन्क्रीजेस स्टॅबिलिटी ऑल्सो इन्क्रीजेस. मग सगळ्यात मोस्ट स्टेबल कोणता असेल तुमचा 3, त्याच्यानंतर कोणता 2 आणि त्याच्यानंतर कोणता 1. 3, 2, 1. कळलं का तुम्हाला. सपोज फॉर एक्झाम्पल आपण आता याच्यानंतर मी तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल देतो. सपोज आय एम गोइंग टू डिस्कसिंग विथ यू
द नेक्स्ट एक्झाम्पल रिलेटेड विथ दिस. नेक्स्ट एक्झाम्पल कोणतं? समजा सपोज आय हॅव सी हियर. समजा माझ्याकडे हा कार्बोकॅटन आहे. इथे तुमचा CH2+, इथे डबल बॉन्ड. त्याच्यानंतर दुसरा कार्बोकॅटन आहे. सपोज फॉर एक्झाम्पल इथे तुमचा CH2+, इथे डबल बॉन्ड. आणि याच्यानंतर तुमचा तिसरा कार्बोकॅटन आहे. सपोज फॉर एक्झाम्पल हियर CH2+, इथे डबल बॉन्ड आणि मग नंतर इथे डबल बॉन्ड. आता बाळांनो, पहिल्या कार्बोकॅटनमध्ये पॉझिटिव्ह सिंगल डबल, इथं तुम्हाला SBr आहे आणि इकडे मिथिल ग्रुप पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह करेल, तुम्हाला प्रश्नच नाही. आता इथं पॉझिटिव्ह सिंगल डबल दोन्ही SBr करत नाहीत. मग काय करतील? प्युअर निगेटिव्ह इंडक्टिव्ह. मी सांगितलं तुम्हाला मागच्या याच्यात. इथं बघा पॉझिटिव्ह सिंगल डबल, पण हा याच्या रेझोनन्समध्ये आहे का? नाही. पॉझिटिव्ह सिंगल डबल म्हणजे रेझोनन्समध्ये हाच आहे का? नाही. म्हणजे SBr आहे, पण हा रेझोनन्समध्ये नसल्यामुळे मायनस आहे. मग मायनस आहे म्हणलं की इथे SBr+ आहे, SBr मायनस आहे. मग सगळ्यात मोस्ट स्टेबल कोणता? तुमचा पहिला. पण इथे SBr आहे, इथं आहे का? नाही. मग कोणता? तिसरा. आणि मग नंतर कोणता? दुसरा. सो दिस इज द सेकंड एक्झाम्पल रिलेटेड विथ दिस. आता बाळांनो, मी तुम्हाला आणखी बरेच एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करता येतील. समजा मी जर म्हणलं तुम्हाला CH3 बॉन्ड NH, इथं लोन पेअर. हियर CH+ बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, हा पहिला कार्बोकॅटायन फर्स्ट. याच्यानंतर दुसरा कार्बोकॅटायन CH3 बॉन्ड O बॉन्ड CH+, बघा आता CH+ बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, हा सेकंड कार्बोकॅटायन. नंतर थर्ड कार्बोकॅटायन CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड CH+ बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2, असे 3 कार्बोकॅटायन तुमच्यासमोर आहेत. थोडंसं बारकाईने बघा, मला सांगा बरं इथं कोणती कंडिशन आहे? पॉझिटिव्ह सिंगल डबल आणि लोन पेअर पॉझिटिव्ह ॲडजस्टंटला असलं की दिस इज कंडिशन ऑफ रेझोनन्स. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं बघा. आणि यालाच म्हणतात बॅक बॉन्डिंग, जे सगळ्यात मोर स्टेबल असतात. बस, सगळ्यात मोर स्टेबलचा अर्थ काय? पॉझिटिव्हच्या बाजूला लोन पेअर आले की हा कार्बोकॅटायन सगळ्यात मोर स्टेबल कार्बोकॅटायन. का? याचं येणारं रेझोनेटिंग स्ट्रक्चर हे सगळ्यात मोर स्टेबल असेल. त्यानंतर बघू आपण स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बघा, मग पहिल्या आणि दुसऱ्यामध्येच कॉम्पिटिशन आहे ना, का तिसरं या दोघांमध्ये कॉम्पिटिशन करू शकत नाही का? तर रेझोनन्स तर इथं पण आहे. हे पहा, SBr इथे पण आहे, SBr इथे पण आहे, SBr इथे पण आहे, स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स. पण इथे SBr सोबत बॅक बॉन्डिंग आहे, इथं पण बॅक बॉन्डिंग. पण इथं आहे का? इथं फक्त पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह आहे. लक्षात तुमच्या? BB म्हणजे काय? बॅक बॉन्डिंग. इथं सुद्धा काय? BB म्हणजे काय? बॅक बॉन्डिंग. इथं बॅक बॉन्डिंग आहे का? नाही, फक्त पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह आहे. मग आता ह्या 2 बॅक बॉन्डिंग पैकी हे तर कॉमन आहे, ज्याची बॅक बॉन्डिंग मोर इफेक्टिव्ह तो मोर स्टेबल. मग ह्याची सगळ्यात मोर इफेक्टिव्ह का? नायट्रोजनचं इलेक्ट्रॉन देण्याची टेंडन्सी ऑक्सिजनपेक्षा जास्त असते. असं बोललं की नोट करायचं तुम्ही वहीमध्ये, म्हणजे तुम्हाला पुढे फायदा होईल ना. म्हणजे द इलेक्ट्रॉन डोनेशन कॅपॅसिटी ऑफ नायट्रोजन इज ग्रेटर दॅन ऑक्सिजन. तुम्हाला वाटतं असेल असं का? का तर नायट्रोजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे ना कोणापेक्षा? ऑक्सिजनपेक्षा. मग ज्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कमी आहे तो लवकर देईल ना रे. आणि तर देण्याचा प्रश्न आहे ना, ह्याला पाहिजे इलेक्ट्रॉन, मग नायट्रोजन लवकर देईल ना. मग सगळ्यात मोस्ट स्टेबल कोणता? तुमचा पहिला. पहिल्याच्या नंतर कोणता? दुसरा. आणि दुसऱ्याच्या नंतर कोणता? तिसरा. सो दिस इज द स्टॅबिलिटी ऑर्डर. ते आपण ते बॅक बॉन्डिंगचा कन्सेप्ट इथं वापरला आहे आणि आय होप तुम्हाला तो समजला असेल, यात काही शंका नाही. असे कितीतरी एक्झाम्पल आपल्याला डिस्कस करता येतात, कितीतरी एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पलला जाऊ. सगळे एक्झाम्पल तुम्ही नोटबुकमध्ये लिहून ठेवा, जेणेकरून तुम्हाला अडचण येणार नाही. बिकॉज ईच अँड एव्हरी एक्झाम्पल तुमच्या वहीमध्ये असलं पाहिजे. आता बाळांनो, याच्यानंतर मी तुम्हाला आणखी नेक्स्ट एक्झाम्पल देतो. समजा फॉर एक्झाम्पल मी जर तुम्हाला म्हणलं सपोज वी हॅव इथं प्लस आहे, इथं डबल बॉन्ड आहे. याच्यानंतर समजा मी तुम्हाला म्हणलं इथं प्लस आहे आणि इथं डबल बॉन्ड आहे. आणि याच्यानंतर मी तुम्हाला म्हणलं इथं प्लस आहे पण इथं डबल बॉन्ड आहे. याच्याकडे कॉन्सन्ट्रेट करा, मी काय बोलतो. इथं तुमचा SBr आहे. SBr म्हणजे काय? पॉझिटिव्ह सिंगल डबल. SBr मीन्स स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स, राईट? दिस इज स्टॅबिलाइज्ड बाय रेझोनन्स. आता इथं बघा तुम्हाला पॉझिटिव्ह सिंगल डबल, इथं डबल SBr आहे, म्हणजे इथं 2 SBr आहे. दिस इज कॉल्ड ॲज द डबल SBr, बरोबर.
आता इथं बघा पॉझिटिव्ह डबल ही रेझोनन्सची कंडिशन नाही, रेझोनन्सची कंडिशन नाही. इकडं आहे पॉझिटिव्ह सिंगल डबल, पण इथं आहे का? म्हणून अशा कॅटायनला म्हणतात, तुम्हाला माहित नाही, दिस कॅटायन इज कॉल्ड द लोकलाइज्ड कॅटायन. लोकलाइज्ड आणि लोकलाइज्ड सगळ्यात अनस्टेबल असतो. लोकलाइज्ड कॅटायन त्याचा पॉझिटिव्ह चार्ज फिरतच नाही, म्हणून तो सगळ्यात अनस्टेबल असतो. आलं लक्षात तुमच्या? मग सगळ्यात मोर स्टेबल कोणता? दुसरा. दुसऱ्याच्या नंतर कोणता? पहिला. आणि पहिल्याच्या नंतर कोणता? तिसरा. का तर हा प्लस रेझोनन्समध्ये नाही, इथं रेझोनन्समध्ये सिमेट्रिकल कंडिशन असली पाहिजे. सिमेट्रिकल कंडिशन असली पाहिजे. कळलं? आता हे झाले स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकॅटायनचे ॲप्लिकेशन. आपण पुन्हा सगळ्यात शेवटी खूप ॲप्लिकेशन डिस्कस करू, का तर आपला पुन्हा एक हायपर कॉन्ज्युगेशन राहिले ना, ते झाल्याच्या नंतर आपण कंबाईन ॲप्लिकेशन डिस्कस करू. फक्त थोडी थोडी ॲप्लिकेशन तुम्ही बघत राहा. आता याच्यानंतर मी तुम्हाला नेक्स्ट ॲप्लिकेशन घेतो. दॅट नेक्स्ट ॲप्लिकेशन इज कॉल्ड ॲट द स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियॉन. आता बाळांनो, कार्बोकॅटायनच्या नंतर आता मला जे तुम्हाला डिस्कस करायचे कार्बोकॅटायनच्या नंतर, देन नेक्स्ट ॲप्लिकेशन इज कॉल्ड ॲट द स्टॅबिलिटी ऑफ काय? स्टॅबिलिटी ऑफ काय? कार्बेनियॉन. मी तुम्हाला इंडक्टिव्हमध्ये ऑलरेडी सांगितलं, स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियॉन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू निगेटिव्ह इंडक्टिव्ह, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह. ते तुम्ही लिहून घेतलं असेल. आता इथं रेझोनन्स कसा अप्लाय करायचा बघा. आता रेझोनन्स कसा अप्लाय करायचा, हाऊ वी एक्सप्लेन द स्टॅबिलिटी. अतिशय सिंपल गोष्टी आहेत, तुम्हाला 1% सुद्धा ताण घ्यायची गरज नाही. 1% सुद्धा ताण घ्यायची गरज नाही. मी तुम्हाला हाऊ वी अप्लाय द रेझोनन्स फॉर डिस्कसिंग द स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियॉन आय विल एक्सप्लेन यू. 1% सुद्धा ताण घ्यायची गरज नाही तुम्हाला. समजा बाळांनो, माझ्याकडे हा कार्बेनियॉन आहे. पहिला ॲप्लिकेशन बघा, CH2 मायनस बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 पहिलं. नंतर बघा CH2 मायनस बॉन्ड CH2 बॉन्ड CH3 आणि याच्यानंतर बघा CH2 मायनस बॉन्ड CH2 बॉन्ड CH2 बॉन्ड NO2. बघा आता मला सांगा, पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये काय? निगेटिव्ह सिंगल डबल म्हणजे SBR. SBR म्हणजे काय? स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स. सगळ्यात मोर स्टेबल हा झाला. तुम्हाला माहिती आहे, या कार्बेनियॉनला जो इथाइल ग्रुप आहे तो कोणता इंडक्टिव्ह करतो? पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह. आणि हा जो NO2 ग्रुप आहे तो हा जो NO2 आहे तो कोणता इंडक्टिव्ह करतो? निगेटिव्ह इंडक्टिव्ह. मग मला सांगा, सगळ्यात मोर स्टेबल जर तुमचा पहिला असेल ना, पहिला, वाय फर्स्ट इज मोर स्टेबल? बिकॉज फर्स्ट वन इज स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स. आता पहिल्याच्या नंतर जेव्हा तुम्ही दुसरा आणि तिसऱ्याचा विचार करता, वेन वी कम्पेअर द स्टॅबिलिटी ऑफ सेकंड अँड थर्ड, सेकंड अँड थर्डमध्ये पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह कार्बेनियॉनची स्टॅबिलिटी कमी करतो ना, बिकॉज ऑलरेडी यू नो इन इंडक्टिव्ह इफेक्ट दॅट डिक्रीज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियॉन. ते तुम्हाला माहीत आहे. मग पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह जर स्टॅबिलिटी कमी करत असेल तर फर्स्टच्या नंतर कोण येईल तुम्हाला? थर्ड येईल. थर्ड का तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह आहे. आणि थर्डच्या नंतर कोण येईल तुम्हाला? सेकंड. सो दिस इज द व्हेरी इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन रिलेटेड विथ द स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियॉन. आता बाळांनो, मी तुम्हाला दुसरं एक्झाम्पल देतो. सपोज फॉर एक्झाम्पल सेकंड एक्झाम्पल बघा, CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 मायनस पहिला कार्बेनियॉन. नंतर CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH मायनस बॉन्ड CH3 दुसरा कार्बेनियॉन. याच्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड C मायनस हियर CH3 हियर CH3 हा तिसरा कार्बेनियॉन. करेक्ट. आता तुम्हाला माहिती आहे, निगेटिव्ह सिंगल डबल म्हणजे दिस इज स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स. निगेटिव्ह सिंगल डबल इथं रेझोनन्स पण आहे, पण मिथिलचा प्लस आय आहे. करेक्ट. इथं तुमचा रेझोनन्स पण आहे, पण 2 मिथिल ग्रुप असल्यामुळे इथं डबल प्लस आय आहे. प्लस आय पुन्हा प्लस आय, याही मिथिलचा प्लस आहे, याही मिथिलचा प्लस आहे. मग पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह स्टॅबिलिटी कमी करतो ना, मग इथं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह आहे का? नाही. मग सगळ्यात मोर स्टेबल झाला पहिला, नंतर दुसरा का तर एकच प्लस आहे, आणि सगळ्यात अनस्टेबल झाला तिसरा का तर तो 2 प्लस आहे असल्यामुळे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह डिक्रीज द स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियॉन. करेक्ट. आता बाळांनो, मी तुम्हाला तिसरा ॲप्लिकेशन घेतो. नाव आय एम गोइंग टू डिस्कसिंग द थर्ड ॲप्लिकेशन. सपोज वी हॅव दिस टाइप ऑफ कार्बेनियॉन. तर सपोज वी हॅव दिस टाइप ऑफ कार्बेनियॉन, निगेटिव्ह सिंगल डबल म्हणजे याचा अर्थ स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स. समजा बाळांनो, माझ्याकडे आणखी एक कार्बेनियॉन आहे. इथं निगेटिव्ह आहे, इथं डबल बॉन्ड, इथं डबल बॉन्ड म्हणजे निगेटिव्ह सिंगल डबल म्हणजे इथं 2 SBR आहेत, सांगायची गरज नाही. आणि याच्यानंतर मी तुम्हाला तिसरा कार्बेनियॉन सांगतो. मला सांगा, इथे मायनस आहे, इथे SBR आहे का? आता सांगितलं मी तुम्हाला. निगेटिव्ह डबल म्हणजे हा जो कार्बेनियॉन दिसतो तुम्हाला तो लोकलाइज्ड आहे. मग लोकलाइज्ड कार्बोकॅटायन असो का?
कार्बेनियन असो, बोथ आर अनस्टेबल, राईट. मग आता मला सांगा सगळ्यात मोर स्टेबल कोणता झाला तुमचा? सेकंड झाला. सेकंड का मोर स्टेबल? बिकॉज 2 SBr ना. मग सेकंडच्या नंतर कोण असेल तुमचा फर्स्ट, आणि सगळ्यात अनस्टेबल कोण असेल तुमचा थर्ड. सो दिस इज द स्टेबिलिटी ऑफ कार्बेनियन विच वी कन्सिडर्ड हिअर. दिस इज व्हेरी सिम्पल थिंग्स. काही शंका तुम्हाला? आता मला वाटत नाही तुम्हाला काही शंका असेल. याच्यानंतर आणखी आपण बरेचसे ॲप्लिकेशन डिस्कस करू, काही टेन्शन घेऊ नका. आपण ते कंबाईन डिस्कस करू आपण नंतर, म्हणजे तुम्हाला जेणेकरून तुम्हाला अडचण जाणार नाही. तरी मी तुम्हाला आणखी एक ॲप्लिकेशन देतो. सी दिस ॲप्लिकेशन ऑफ दिस. सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव CH2 मायनस बॉन्ड NO2 म्हणजे N डबल बॉन्ड O बॉन्ड O मायनस N प्लस म्हणजे निगेटिव्ह सिंगल डबल कंडिशन ऑफ रेझोनन्स SBr. नंतर CH2 मायनस बॉन्ड CH2NO2 मग SBr नाही. आणि तुम्हाला माहिती आहे NO2 जर SBr करत नसेल तर निगेटिव्ह इंडक्टिव्ह करेल ना, आणि निगेटिव्ह इंडक्टिव्ह करेलच की. यू नो इन ऑर्डर ऑफ निगेटिव्ह इंडक्टिव्ह NO2 तर 4थ्या नंबरलाच आहे की. आणि नेक्स्ट एक्झाम्पल काय? CH2 मायनस बॉन्ड CH2 बॉन्ड CH2NO2. मला सांगा बरं आता सगळ्यात मोर स्टेबल कोणता? इथं काय असेल तुमचं? SBr असेल. SBr प्रश्नच नाही. निगेटिव्ह सिंगल डबल हे इथं येणार, हे इथं जाणार. स्टॅबलाइज बाय रेझोनन्स. इथं फक्त मायनस आहे का? तर निगेटिव्ह सिंगल तो विषयच नाही, रेझोनन्स होणारच नाही. आणि इथं पण मायनस आहे ना NO2चा. पण आता या सगळ्यात मोर स्टेबल झाला तुमचा पहिला. पण या दोघात कोण मोर स्टेबल? हा का? तर डिस्टन्स वाढला की मायनस आहे कमी होतो ना. आपण बघितलं की इंडक्टिव्हमध्ये इथे NO2चा डिस्टन्स कमी आहे, पण इथे NO2चा डिस्टन्स जास्त आहे. मग विच वन इज मोर स्टेबल? फर्स्टच्या नंतर सेकंड, आणि सेकंडच्या नंतर काय? थर्ड. सो दिस इज द स्टेबिलिटी ऑर्डर विच वी कन्सिडर्ड बाय कन्सिडरिंग द स्टेबिलिटी ऑफ कार्बोकॅटायन. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे मला वाटत नाही तुम्हाला काही याचा प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही शंका असेल. सो दीज आर द व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट रिलेटेड विथ दिस फेनॉमेनॉन. आता मला 100% गॅरंटी आहे. आता याच्यानंतर मी तुम्हाला सेकंड एक्झाम्पल घेतो. सेकंड एक्झाम्पल सपोज फॉर एक्झाम्पल दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बाळांनो, आता सेकंड एक्झाम्पलमध्ये समजा सपोज फॉर एक्झाम्पल वी हॅव दिस इज CH, दिस इज डबल बॉन्ड, दिस इज मायनस, दिस इज CH3. याच्यानंतर बाळांनो दिस इज मायनस डबल बॉन्ड आणि CH3 नाही. आणि याच्यानंतर घ्या दिस इज मायनस अँड दिस अटॅच टू ओनली नथिंग. मग आता मला सांगा इथं तुमचा SBr आहे, पण इथं डबल SBr आहे ना. डबल SBr म्हणजे काय? निगेटिव्ह सिंगल डबल, आणि इथं काहीच नाही, उलट पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह आहे. मग सगळ्यात मोर स्टेबल कोणता? दुसरा, नंतर पहिला, आणि नंतर कोणता? तिसरा. सो दिस इज कॉल्ड ॲट द स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन. तुम्हाला कळलं कार्बेनियनची स्टॅबिलिटी बघताना पहिल्यांदा रेझोनन्स आहे का बघा. रेझोनन्स असेल तर मग तो मोर स्टेबल असेल. मग नंतर निगेटिव्ह इंडक्टिव्ह बघा. आता बाकीचं नंतर आपण कंबाईन ॲप्लिकेशनमध्ये पुन्हा डिस्कस करू. मी तुम्हाला 2-3 व्हिडिओज कॉम्प्लिकेटेड आणि मल्टी एक्झाम्पलचे मी तुम्हाला देतो. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या. आता याच्यानंतर याचं नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बघा बऱ्याच लोकांना कळत नाही स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. बाळांनो आता मी एक राहिलं बघा, स्टॅबिलिटी ऑफ फ्री रॅडिकल आणि कार्बोकॅटायनची स्टॅबिलिटी सेम असते. वाक्य आहे का माझं? मी कार्बोकॅटायन डिस्कस केला की नाही तुम्हाला पहिल्या ॲप्लिकेशनमध्ये. सगळे प्लस काढा आणि तिथे रॅडिकल लिहा. स्टॅबिलिटी सेम बिकॉज बोथ आर इलेक्ट्रॉन डिफिशियंट ना, त्याच्यामुळे काही विषय नाही, मी डबल घेत नाही. आता स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये सगळ्यात मोर स्टेबल म्हणजे कसं रेझोनन्स स्ट्रक्चरची आपण स्टॅबिलिटी डिस्कस करणार. स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इंटरेस्टिंग, म्हणजे सगळ्यात इंटरेस्टिंग ॲप्लिकेशन आहेत. आता बघा स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये नीट बघा कितवं ॲप्लिकेशन आहे? थर्ड ॲप्लिकेशन. कोणतं ॲप्लिकेशन आहे? थर्ड ॲप्लिकेशन. दॅट इज स्टॅबिलिटी ऑफ. तुम्ही जे रेझोनन्स करता का नाही त्याच्यामध्ये कोणतं रेझोनेटिंग स्ट्रक्चर मोर स्टेबल आहे? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. स्टॅबिलिटी ऑफ काय? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. सी नाव वाईल डिस्कसिंग द स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या स्टॅबिलिटीसाठी काय रूल आहेत ते मी तुम्हाला ते रूल सांगतो. मग नंतर आपण एक्झाम्पल डिस्कस करू. तुम्ही 1 मिनिटात सांगता रे, काही प्रॉब्लेम नाही. पहिला रूल काय म्हणजे नॉन पोलार जर स्ट्रक्चर असेल, नॉन पोलार रेझोनेटिंग स्ट्रक्चर, RS म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज ऑलवेज मोर स्टेबल, दॅन पोलार
याचा अर्थ काय, याचा अर्थ काय? सिंपल क्वेश्चन आहे, सिंपल. समजा मी जर तुम्हाला म्हणलं CH3COOH, मी म्हणलं तुम्हाला हे ॲसिटिक ॲसिड आहे. मग ॲसिटिक ॲसिडचं रेझोनन्स कसं? येस ऑफकोर्स दिस इज लोन पेअर सिंगल डबल. हे इथं टाका, मग हे इथं टाका. मग असं केल्यामुळे काय झालं, तुम्हाला रेझोनन्स मिळालं ना. CH3CO काय झाला तुमचा मायनस, इथं कोणता बॉन्ड आला डबल बॉन्ड, आणि OH काय झाला प्लस. बघा हे दोन्ही रेझोनन्स आहेत. Why these two are resonance? Because atom or group of atom is same, arrangement of electron is different. That this is resonance. मग आता या रेझोनन्स मध्ये या दोघातला काय फरक आहे? इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे हे पोलार आहे. पोलार, पोलार म्हणजे चार्ज असतील ना, पोल, डायपोल, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, दॅट इज पोलार. पोलार, पोलार. इथं कुठला तरी चार्ज आहे का, म्हणून हे नॉन पोलार. मग असे जर तुम्हाला किती स्ट्रक्चर असो, सगळ्यात पहिल्यांदा नॉन पोलारची स्टॅबिलिटी जास्त, म्हणून याला सगळ्यात पहिल्यांदा माहिती. फर्स्ट वन इज मोर स्टेबल दॅन सेकंड. कळालं का पहिला रूल? विच वन इज द फर्स्ट रूल? जेव्हा तुमच्याकडे काय करतात परीक्षेमध्ये, तुम्हाला भरपूर रेझोनन्स देतात, तुम्हाला 1 2 3 4 देतात आणि म्हणतात अरेंज द स्टॅबिलिटी ऑर्डर. मग त्या चारीपैकी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही काय बघायचं, नॉन पोलार कोणते बघा. नॉन पोलार, कोणावर चार्ज नाही, दॅट स्ट्रक्चर इज मोर स्टेबल. बघा रेझोनन्सचे ॲप्लिकेशन आहे. आता सेकंड ॲप्लिकेशन काय रेझोनन्सचं? सेकंड ॲप्लिकेशन काय? विच वन इज सेकंड इम्पॉर्टंट पॉईंट काय? आता समजा बघा कंप्लेट ऑक्टेट. बघा आता कंप्लेट ऑक्टेट रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज मोर स्टेबल दॅन इनकम्प्लेट ऑक्टेट. अरे खूप मस्त, खूप मस्त, व्हेरी इंटरेस्टिंग, व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. आता कंप्लेट ऑक्टेट इनकम्प्लेट ऑक्टेटचा अर्थ काय? किती सुंदर कन्सेप्ट आहे बघा. काही काळजी करू नका, काही काळजी करू नका. कंप्लेट ऑक्टेट इनकम्प्लेट ऑक्टेटचा अर्थ काय? हेच एक्झाम्पल मी तुम्हाला देतो बाळांनो. COOH, राईट राईट. याचं पहिलं रेझोनन्स तुम्हाला माहित आहे, एवढं घ्या. हे इथं आलं, हे इथं गेलं. मग पहिल्या रेझोनन्समध्ये तुम्हाला असं झालं की CH3 इथं O मायनस, इथं डबल बॉन्ड OH आणि इथं आला प्लस. हे पहा, ओवर आधीच 2 इलेक्ट्रॉन होते आणि हे 2 इलेक्ट्रॉन आल्यामुळे ओचं ऑक्टेट कंप्लीट आहे. याच्याकडे 8 इलेक्ट्रॉन आहेत. 8 इलेक्ट्रॉन कसे? अरे प्रश्नच नाही ना. हे 2 लोन पेअर असतील त्याचे, ते तुम्हाला लोन पेअर कशी काढायची माहिती आहे. हे 2 लोन पेअर आणि हे 2 आणि 2 4, 4 + 4 8. मग पुन्हा हे इकडे गेले ना, मग 2 लोन पेअरच्या ऐवजी हे तर 2 आधीच आहेत आणि एक निगेटिव्ह आला म्हणजे एक लोन पेअरच की 2 2 2 6 + 2 8. आणि इथं काय होतं, हे इलेक्ट्रॉन इथं आल्यामुळे शेवटी हे बॉन्डच आहे की 2 + 2 4, 4 + 2 6 आणि OH मधले 2 इलेक्ट्रॉन 8. म्हणजे याचा ऑक्टेट कंप्लीट आहे. आणि दुसरा रेझोनन्स काय देतो मी तुम्हाला, फक्त हे इलेक्ट्रॉन वर टाका, ही इकडे आणू नका, फक्त हे इलेक्ट्रॉन वर टाका. मग हे इलेक्ट्रॉन वर टाकल्यानंतर हे काय झालं, CH3CO मायनस, पण C वर कोणता चार्ज झाला प्लस, आणि इथं काय तुमचा OH. बघा हा प्लस झाला. मग C प्लस झाला म्हणजे कार्बोकॅटॅन झाला. कार्बोकॅटॅनचं इनकम्प्लीट ऑक्टेट असतं, तुम्हाला माहिती आहे ना. कार्बोकॅटॅन इज इलेक्ट्रॉन डिफिशियंट स्पेसेस अराउंड द कार्बन ओनली 6 इलेक्ट्रॉन. याचा ऑक्टेट कुठे कंप्लीट आहे. मग हा इनकम्प्लीट ऑक्टेट असल्यामुळे हा सगळ्यात अनस्टेबल. का तो ऑक्टेट इज मोर स्टेबल दॅन इनकम्प्लीट ऑक्टेट. म्हणून कंप्लीट ऑक्टेट ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज मोर स्टेबल दॅन इनकम्प्लीट ऑक्टेट. म्हणून स्टॅबिलिटी ऑर्डर काय, सगळ्यात मोर स्टेबल पहिला, नंतर दुसरा, नंतर तिसरा. दुसऱ्या आणि तिसऱ्यामध्ये दुसरा का तर दुसऱ्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे, तिसऱ्याचा ऑक्टेट कंप्लीट नाही. बस हा विषयच नाही. बाकी मी तुम्हाला जास्त सांगण्याची गरजच नाही. हा झाला दुसरा रूल. आता तिसरा रूल काय, तिसरा म्हणजे आता शेवटचाच रूल आहे मित्रांनो. काय काय टेन्शन घ्यायची गरज नाही, काय नाही. तिसरा रूल आहे. आता जेव्हा तुम्ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर काढता तेव्हा निगेटिव्ह चार्ज कोणावर तरी असेल, पॉझिटिव्ह चार्ज कोणावर तरी असेल. दॅट वी ड्रॉ ॲट द टाइम ऑफ वी डिसाइड बाय ड्रॉइंग द रेझोनेटिंग स्ट्रक्चर, किंवा ते दिले असतील तर तुम्हाला बघावं लागेल. मग तिसरा नियम काय सांगतो बघा. आता तिसरा नियम सांगतो तुमचा निगेटिव्ह चार्ज. बघा आता निगेटिव्ह चार्ज इज ऑलवेज मोर स्टेबल. हे बघायचं तुम्ही. निगेटिव्ह चार्ज इज ऑलवेज मोर स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. हे पाठच करा रे, तुम्हाला फॉर एव्हर लागतात. फॉर एव्हर मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. समजा 2 ॲटम आहेत, दोन ॲटम आहेत, एक लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह, एक मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह. निगेटिव्ह मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हवर मोर स्टेबल असतो. कोणापेक्षा, लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह पेक्षा. दिस व्हेरी इंटरेस्टिंग कन्सेप्ट. निगेटिव्ह चार्ज इज ऑलवेज मोर स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह ॲटम. आता जसं निगेटिव्ह मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हवर मोर स्टेबल आहे,
तसंच पॉझिटिव्ह काय, मग पॉझिटिव्ह चार्ज इज always more stable on less electronegative atom. Positive charge is always more stable on less electronegative atom. म्हणजे हा झाला मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह. मग याचं एक्झाम्पल काय बाळांनो, समजा माझ्याकडे हा मॉलिक्यूल आहे CH2 मायनस बॉन्ड C डबल बॉन्ड O बॉन्ड CH3. मला सांगा रेझोनन्सची कंडिशन आहे ना, निगेटिव्ह सिंगल डबल, मग निगेटिव्ह ट्रान्सफर टुवर्ड दी पाय बॉन्ड टाका, तर ओची इलेक्ट्रोनिगेटिव्ह जास्त वरच चाललेत ना, मग तुम्हाला रेझोनन्स काय मिळेल CH2 डबल बॉन्ड C, इथं O मायनस झाला आणि इथं तुमचा CH3. आता या दोघांपैकी कोण मोर स्टेबल आहे, इथं निगेटिव्ह कार्बनवर आहे, इथं निगेटिव्ह ऑक्सिजनवर आहे, मग कार्बन आणि ऑक्सिजन याच्यामध्ये मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे, ऑक्सिजन आहे. मग सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन फर्स्ट. वाय सेकंड इज मोर स्टेबल दॅन फर्स्ट, बिकॉज निगेटिव्ह चार्ज इज ऑलवेज मोर स्टेबल ऑन दी मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम. तुमच्या लक्षात आलं का? म्हणजे आता भविष्यात तुम्हाला कसाही जरी प्रश्न आला, राईट डाऊन द स्टॅबिलिटी ऑर्डर ऑफ द फॉलोइंग रेझोनेटिंग स्ट्रक्चर, मग तुम्ही काय बघितलं पाहिजे व्हाईल रायटिंग द ऑर्डर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर, तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय बघितलं पाहिजे, नॉन पोलार रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज मोर स्टेबल दॅन पोलार. ते दिलेल्या स्ट्रक्चरपैकी नॉन पोलार कोण आहे बघा. नंतर सेकंड केसमध्ये काय बघितलं पाहिजे, कंप्लीट ऑक्टेट रेझोनेटिंग स्ट्रक्चर इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन इनकम्प्लीट ऑक्टेट रेझोनेटिंग स्ट्रक्चर. मग कंप्लीट ऑक्टेट इज मोर स्टेबल दॅन इनकम्प्लीट ऑक्टेट. नंतर काय बघितलं पाहिजे, निगेटिव्ह चार्ज इज ऑलवेज मोर स्टेबल ऑन मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम अँड पॉझिटिव्ह चार्ज इज ऑलवेज मोर स्टेबल ऑन लेस इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम. कळलं का तुम्हाला? आता ऑन द बेसिस ऑफ दिस मी तुम्हाला काही ॲप्लिकेशन घेतो आणि ॲप्लिकेशन घेतल्याच्या नंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला येऊन जातील, काही प्रॉब्लेम नाही. आता ॲप्लिकेशन ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर, आता बघा मागचंच बघा ना तुम्ही, मागचंच तुम्हाला भरपूर रेझोनेटिंग स्ट्रक्चर होते मागच्या केसमध्ये. आता मी बरेचसे तुम्हाला ॲप्लिकेशन घेतो आणि त्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला कळून जाईल की विच वन इज मोर स्टेबल, विच वन इज लेस स्टेबल, राईट. आता इकडे बघा, समजा फॉर एक्झाम्पल आपल्याकडे असा काहीतरी मॉलिक्यूल आहे CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड OH, इथं समजा लोन पेअर आहेत, राईट. मग समजा मी जर म्हणलं हे, आता ही कंडिशन आहे लोन पेअर सिंगल डबल, मग हे तुम्ही इथं टाका, हे तुम्ही इथं टाका. मग असं केल्यामुळे काय झालं, दिस बिकम CH2 मायनस, इथं काय तुमचा CH, इथं काय झाला तुमचा डबल बॉन्ड OH प्लस. सांगा बरं कोणतं मोर स्टेबल? द फर्स्ट वन इज मोर स्टेबल दॅन सेकंड. सो ॲज पर माय आयडिया, व्हॉट इज द स्टॅबिलिटी रूल ऑर विच आर द स्टॅबिलिटी कन्सेप्ट, हे तुम्हाला लक्षात येईल, तुमच्या प्रॉब्लेम येणार नाही. मी आणखी तुम्हाला एक्झाम्पल देतो. समजा CH3 बॉन्ड CH2 बॉन्ड NH, इथं काय तुमचा CH प्लस, इथं तुमचा CH डबल बॉन्ड CH2. इथं काय बघायचं बघा, किती बेस्ट आहे. मग याचं रेझोनन्स लिहा पहिलं, हे इथं आलं म्हणजे इथं प्लस आला, इथं प्लस आला, इथं प्लस आहे. मग दुसरं रेझोनेटिंग स्ट्रक्चर काय, CH3 बॉन्ड NH, इथं लोन पेअर, इथं काय तुमचा इथं सॉरी CH3 CH2 आहे. ठीक आहे, तुम्ही CH3 करा, कशाला उतान घेता, चालतंय ना, त्याच्याने काय फरक पडत नाही. CH3 NH, हिअर व्हॉट CH, नो, इथं कोणता बॉन्ड आला, डबल बॉन्ड CH, आणि प्लस कोणाला आला तुम्हाला, ह्या CH2 आला प्लस, का तर हे इलेक्ट्रॉन इकडे आले ना. आता आणखी एक रेझोनन्स लिहायचं, कोणतं रेझोनन्स, आणखी एक लोन पेअर इकडे टाका, म्हणजे प्लस इथे येईल. मग त्या रेझोनन्समध्ये काय होतंय, CH3N, इथं काय आला डबल बॉन्ड, इथं काय CH, इथं काय तुमचा CH डबल बॉन्ड CH2, पॉझिटिव्ह आला N वर. आता सगळ्यात मोस्ट स्टेबल स्ट्रक्चर पहिलं का तर पहिलं न्यूट्रल आहे आणि याचं प्लस असल्यामुळे सॉरी हे न्यूट्रल नाही, ही प्लस आहे, ही प्लस आहे, पण दिस प्लस इज मोर स्टेबल ना, का तिथं बॅक बॉन्डिंग आहे. या प्लसला बॅक बॉन्डिंग आहे का नाही, म्हणजे याला सॉरी हे सेकंडरी कार्बोकॅटायन, हा प्रायमरी कार्बोकॅटायन, म्हणून फर्स्ट वन इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन सेकंड नाही. आणि बघा इथं थर्ड. आता एक तर तुम्हाला कळलं की नीट बघा, आता आय एम सॉरी मी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. याचे ऑक्टेट कंप्लीट नाही, याचे ऑक्टेट कंप्लीट नाही, का तर दोघावरही प्लस आहे, करेक्ट, दोघांचे ऑक्टेट कंप्लीट नाही. याला पण रेझोनन्स आहे, लोन पेअर सिंगल डबल
डबल सिंगल पॉझिटिव्ह, म्हणजे लोन पेअर याच्या पण रेझोनन्समध्ये आहेत, लोन पेअर याच्या पण रेझोनन्समध्ये आहेत, राईट. मग आता पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये स्टॅबिलिटी सांगणं खूप अवघड आहे ना, व्हेरी कॉम्प्लिकेटेड. मग येस सांगता येते, हा तुमचा सेकंडरी कार्बोकॅटायन आणि हा तुमचा प्रायमरी कार्बोकॅटायन, म्हणून सेकंडरी इज ऑलवेज मोर स्टेबल दॅन प्रायमरी. म्हणजे ह्या दोघांमध्ये पहिला मोर स्टेबल झाला तुमचा, पण त्या 1 2 3 मध्ये 3 सगळ्यात मोर स्टेबल का तर याच्यामध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे, सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. इथं प्लस आला म्हणजे इथं एक लोन पेअर असतात, 1 2 3 4 8, 1 2 3 1 4, म्हणजे सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे, म्हणजे या सगळ्यांचं ऑक्टेट कंप्लीट आहे. मग सगळ्यात मोर स्टेबल कोणता? 3, नंतर 1 आणि नंतर काय 2. सो व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपण नंतर बघू. मी पहिले जे 3 रूल तुम्हाला दिलेत ते मात्र तुम्ही विसरू नका. ते जर विसरलात तर तुम्हाला कधीच स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर सांगता येणार नाही. हायपर कॉन्जुगेशन इफेक्ट झाल्याच्या नंतर आपण एकत्रितपणे एक्झाम्पल घेताना मी तुम्हाला नंबर ऑफ एक्झाम्पल डिस्कस करतो. आय विल गिव्ह यू सो मनी MCQ रिलेटेड विथ दिस. मग थोडंसं प्रत्येकाने बारकाईने बघा, बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. थँक्यू व्हेरी मच.